गावाची पंच नावाची कन्या राजाची तुगराणी ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी 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 खुळखुळ घुंगराच्या तालावर झाली दंगा तालावर झाली दंगा शाल बुट्टेदार लई लई झाला दंगा लई लई झाला दंगा सोसन भार घामाघूम झालं अंग घामाघूम झालं अंग गोऱ्या रंगाची न्याऱ्या ढंगाची चोळी भिंगाची ऐनवानी ग आले ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी डाळिंबाचं दाणे तुझ्या पिळलं गव्हाटावरी पिळलं गव्हाटावरी गुलाबाचं फूल तुझ्या चुरडल गालावरी चुरडल गालावरी कबूतर येड खुळ फिरतय भिरी भिरी फिरतय भिरी भिरी तुझ्या नादान झालो बेभान जीव हैरान येडवानी ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी गवळ्यात घेऊन या अलगद उचलावा अलगद उचलावा मऊ मऊ हिरवाळीत कैवारात भिजवावा कैवारात भिजवावा फिरतीचं बिन तुझ्या काळजात रुजवावा काळजात रुजवावा गाडी घोडीन पुढल्या ओढीन राहू चोडीन राजा राणी ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी ग साजने साजने ग साजने 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 ग अग साजने साजने ग अग साजने साजने ग कोण गावकरी मिळून दिसतात रे चांगली गाडीला पडदे बिडदे लावल्यात आणि कोणतरी तालेवार दिसत तालीवार आणि झिंजा पकडू कोण दिसतोय हो या बाया 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 सावलीचा अजून किती पत्ता दिसत नाही की ग सरकार विचारा त्याच रे चावडी कुठं आहे ती राम 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 अरे चावडी कुठे आहे? चावडी म्हणता होय? हा. ही काय चावडी पण तुम्ही कोण मंडळी आम्ही व्हाय तमासगीर आहे मग कमाला आलोय 4-8 दिवस खेळ करून हलणार म्हणते असं म्हणता मग पाहुणं वाट चुकलात तुम्ही अहो या गावात तमाशा करायला बंदी आहे या बया चंद्रकला एक चंद्रकला अगं काय म्हणतात ते बस गुलब्या हा जी त्यासनी म्हणावं चांगलं पेपरात झळकलेलं नाव वाचून आलोय आम्ही या गावाला हं. होय की बरोबर आहे तुमचं म्हणणं अहो समजा जिल्ह्यात आमचं गाव आदर्श ठरले अरे ते ढाल मिळायचं छापडाला पेपरात होय. वाचलं असेल याने अरे ते खरं आहे पण या गावात तमाशाला बंदी आहे बंदी बंदी गाव अहो, तसा कायदा आहे या गावात ढोलकी तुमतून वाजू देत नाहीत काय केलं या म्हणावर आमच्या ढोलकीतून तुन्यानं कुणी काढला कायदा येऊ
दारू बंदी सुवर्ण बंदी तशी तुमची तमाशा बंदी हाय वय ही कुणाच्या डोसक्यातलं कलम हाय हे हे बघा भाई राजा बोलन तेल आलं तसं आमच्या गावच्या गुरुजीने सांगायचं समजा गाव ऐकायचं तिने म्हटलं तमाशा बंद की झाला त्याचं काय गावाचं लोक आदर्श आहे हो असं मग कोण हाय हे गुरुजी मला बघायचंच हाय कुठे राहतात ते म्हणजे खुद गुरुजींनी भेटणार तुम्ही का भेटायला बी बंदी हाय काय का खातील का गळतील मला ते हा तसं काय नाही करत पण तुम्ही असं करा असं जावा की सगळीकडे अक्का जाऊन येते जा जा जाऊन बघून येते काय आदर्श का तुझं येतो अरे अजून बाईला बघितलं मग त्यावर याचा तिरगात असं लई बघितलं विश्वामित्र चला रे थांबा थांबा आलंच की ढाकलं पाटील अरे काय रांधलं आहे यासनी तमाशा करायला परवानगी पाहिजे राम 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 आम्ही तमाशकीर ते कळलं तर गुरुजीला विचारायला पाहिजे नाही पर आपण पाटील असतापैकी पर जरा घोळ आहे आयला आमचं वडील आहे जरा देव भक्त अहो तू गुरुजीचा सल्ला घेतल्यावर काय करतच नाही गुरुजी असली शाळेतच चला जाऊ तुम्हाला चला रे कोण रे बाई ही बघा की नुसता केळीचा कोका आहे आज काही दिवस मावळत नाही बघा भाऊजी कस काय कोण आले कोण हो काय कार म्हणायचं यो अरे त्या एवढं तोंडाजवळ तोंड नेऊन बघाय कोणी सांगितलंय हा? नाही तर कोण आले हा. इकडे या त्या आहेत समाजसेवक असं आहे होय मला वाटलं कोणी सिनेमाची बाईच आहे नका डोळ्यात दमू इकडे या हे बघा घरी जाऊन शांत झोपा मऊ मऊ गोदडी घ्या काय चिकन बाबा पाटील कुठची आहे तुमची ती शाळा अहो, ही काय समोर दिसते ना जरा आपण कोण म्हणायचं मी हाय शाळा तपासणी ब्रह्मचर्य हेच जीवन. आता नेहमीची प्रार्थना. उपकारासाठी दिलं त्याला दान म्हणू नये. उपकारासाठी दिलं त्याला दान म्हणू नये. शिकवून कमी झालं त्याला ज्ञान म्हणू नये. शिकवून कमी झालं त्याला ज्ञान म्हणू नये. नजरेला दावी पाप त्याला नेत्र म्हणू नये. नजरेला दावी पाप त्याला नेत्र म्हणू नये. विसरला आई बाप त्याला पुत्र म्हणू नये. विसरला आई बाप त्याला पुत्र म्हणू नये. पाण्यामध्ये बुडविते तिला नाव म्हणू नये. पाण्यामध्ये बुडविते तिला नाव म्हणू नये. आदर्शाला तुडविते त्याला गाव म्हणू नये. आदर्शाला तुडविते त्याला गाव म्हणू नये. तुंतुण्याची निंदा करी तिला विना म्हणू नये. तुंतुण्याची निंदा करी तिला विना म्हणू नये. नाही ऐकली गावाने त्याला शान म्हणू नये. त्याला शान म्हणू नये. कोण?
मीच तमाशाला बंदी घातली. असं काय हो घोड मारले तुमचं तमाशानं? थांबा. हे पहा, तुमच्या तमाशातल्या बेछूट शृंगारिक लावण्यांनी माणसांची माकडं होतात एवढं मला माहिती आहे. आम्हाला माणसं म्हणून जगायचंय. आणि आम्हाला जनावर म्हणून? आम्ही माणसं नाही. मग आम्ही कलाकारांनी काही पोटात काट घालून जगायचं? काय हो तुम्ही काय करता? मी वय हे आपलं शेती तुम्ही आम्ही हजामती करतोय हजामती. आणि तुम्ही? कोण मी? मी वाणी आहे वाणी. आपण? मी वय मी आपलं ते हे आपलं हे कुंभार आहे कुंभार. गुरुजी यांच्यासारखं माझं बी एक पेशा आहे. यांची बंदी नाही आणि आम्हाला तेवढी बंदी वय. हे पहा, या तुमच्या न्यायानं उद्या चोर सुद्धा चोरी हा आपला पेशा आहे असं म्हणायला लागेल. म्हणजे आम्हा कलाकारांची गणना याद करता? तुम्ही काही म्हणा, या गावाला काही परंपरा आहे. हे एक आदर्श गाव आहे. काही झालं तर या गावात आम्ही तमाशा होऊ देणार नाही. आणि समजा केलास तर? अरे पाटील आलं पाटील. तुमची पाल जाग्यावर राहणार नाहीत. रस्त्यावर पट्टा जाऊ कुठं अशी पाळी. एकदा सांगितलं ना गुरुजीने, लई खर करायचा रे. हाना गाडी. या भैया तू चांगला दराडा दिसतोय अति. चंद्रकने चल बा इथनं. अरे बाजीराव, तू कसा येता? मी ह्याला रस्ता दावा तो. रस्ता? होय. अरे रस्ता गावायचा दावायचा का गावात येणार आहेस? त्यांना गावाचा तमाशा करायचा असेल. गुरुजी जा जा, लई शहाणा आहेस. तुम्ही का थांबला अजून? एकदा सांगितलं ना गुरुजीने तमाशा करायचा नाही म्हणून. चालू लागात ना. ठीक आहे चलतो. पर ध्यानात ठेवा गुरुजी, चंद्रकला म्हणतात मला. कळलं कळलं. आता करा आमुष्या. काय ग काय झालं? चला र हिरवा गाड्या. काय उकेडा करून ठेवला? अहो गुरुजी माझा नाही उघडा देऊ या आमच्या कुंभारला त्याचा काय आला. अरे काय हे आनंद? सगळ्यांनी गावाबाहेर कंपोस्ट खताचे खड्डे काढले तर तू काय चालवले? अहो गुरुजी चिंता त्याला सांगतोय पण ऐकतोय होय तो. अरे सगळ्या जिल्ह्यात आपला गाव आदर्श ठरलाय ना. मग ते नाव राखायचं का घालवायचं? बरोबर आता करतो तसं. चल 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 चल, ते सगळं गावाबाहेर नेऊन टाक. राम राम गुरुजी राम राम. राम राम तात्या. काय? हे तुम्ही सांगितलेली अंकल्पी आणली हा. अरे वा, बघा बरं तीच आहे का ती? तीच आहे की. हा? आज रात्री लवकर यायचा. होय. राम राम गुरुजी. राम पाटील. हा लावाराची बायको कालपासून आडली या कुरागत वरडायला लागली. चला की तरी जाऊन बघून येऊ असं म्हणता. होय बरं, तुम्ही पुढे व्हा, मी चूर्ण वगैरे घेऊन येतो. लवकर या. थांबव रे गाडी. पाणी इथं लावायच्या. इथं फोंड्या माराव. आणि तमाशा कुठं करायचा? तुला काय करायचं चांभार चौकशा? बरं राहिलं. अगं पण या माळावर तमाशा बघायला कोण येणार? आता गावात जाहिरात कमी झाली आहे काय? ज्याला बघायचं ती आल्याशिवाय राहतोय? अगं पण कोण चांगला तोड तिथे येते? काहीतरी बोलते उगीच. त्यांच्या चांगल्याची तुम्हाला का काळजी झाली? पाणी इथं लावा. अगं पण चंद्रकला अक्का मला बघायचं आहे त्या गुरुजीचा आदर्श. त्याच्या नाकावर टिचून मी इथं तमाशा लावणार. हा अरे बघत काय उभा राहिलाय? चला काय चिन दिसते का नाही? लवकर सुटका होईल असं वाटतंय.
गुरुजी घेऊन आला म्हणून काय जरा इलाज तर चालला, नाहीतर गरीबाचं कोण बघणार. आता तिचा चाललाच बघा की, कुठं घर पुजत बसलाय कुणाला ठाऊक, कुठं गेलाय कुठं तो? कुठं गप काय झालाय देवाला ठाऊक. आता तो आला म्हणजे तुम्हीच जगवा त्याला. ए मावशी, मुलगा झाला, सुजीच्या लाटकत पोर आहे म्हणून बाई आणली ती. गुरुजी तुमच्या हाताला यास आलं, चांगलं झालं, नाही काम त्यातली गत झाली असती. नाही गुरुजी, खरं म्हणजे तुम्ही डॉक्टरच व्हायला पाहिजे होतं बघा. कसला डॉक्टर घेऊन बसलायत पाटील? अहो घराण्यात वैद्यकीय चालत आलेली आहे ती पुढे चालवायची झालं. कोण आहे हे सुंदरे? काय पडलं सुंदरे? हे सुंदरे आईला गरज झोपली काय? अगं मी जेवायचं अजून. सुंदरे सुंदरे आईला कमरून उडून काढतो ताप. उडता लाट बेट बुक्के, उडता लाट बेट बुक्के. ओळखलं नाही तुम्हाला मी खरं सांगू का? मी नाही आम्ही जरासं शान खाल्लंय. खरंच ओळखलं नाही, माफी करा. खरंच ओळखलं नाही तुम्हाला. पायाकडे पाय पडतो तुमचे. इकम्या, आज या गावामध्ये तू पिऊन आलाय? खरं सांग इकम्या, कुठे जाऊन शेण खाऊन आला? पाटील हे पितात त्यापेक्षा यांना या गावामध्ये मिळते ही महाभयंकर गोष्ट आहे. आपण या सगळ्यांना दारू सोडायला लावली, त्यांना शपथा घ्यायला लावल्या, बाहेरून गावात येणारी दारू बंद केली, जीव धोक्यात घालून गावातल्या भट्ट्या शोधून काढून त्यांचा नायनाट केला, आणि तरी त्याला या गावामध्ये मिळते कशी? खरं सांग, कुठं शेण खाऊन आलायस? पण मला का उगाच मारताय का? त्या नाग्या सायकलवर जाऊन विचारा की. सायकल मला मग त्याच्या दुकानात जाऊन बघा काय काय चालतं काय काय नाही. खरं सांगतोयस तू? मग दारू प्यायला फोटो बोलणार नाही. ठीक आहे, मला पाहायलाच पाहिजे. चला पाटील. सुंदरे सुंदरे अरे आत येऊ नका, बायको बाहेर झाली तुझी. पुन्हा बाहेर झाली त्याच्या आईला. तिला सांगा पुन्हा फुलं घ्यायचा पोरं लई झाली. बघू मोकळा बघू पोरं. आता काय मग, हा? नाग्या फळ्या काढ, नाग्या फळ्या काढ. ना राज रोज दारं बंद करून आतमध्ये हे धंदे करत बसता. अरे कशाला हे विष पिता? हळू बोला गुरुजी ऐकतील. कारण नाग्या, कुठं आले तुझ्या दुकानात हे दारू? बस कुठं आले? झाले पाटील, पुन्हा कधी आणणार नाही. पाटील तुम्ही इथंच थांबा. गुरुजी नवा माणशीला गुमान सोडा. मुळीच सोडणार नाही. इथे येऊन असा दारू पीत बसतोस आणि असा चोरासारखा पळून जातोस. काय चल तुला तुझ्या बापासमोर नेऊन उभा करतो. आव्हानच्या मोहर मला उघड पाडशील तर जन्माचा दावेदार होईन मी. तुमचा सूड विल्याशिवाय राहणार नाही. वर आणि मलाच धमकावतोस. या असल्या धमकीला भीक घालणारा मी नव्हे. अरे गावासाठी स्वतःला वाहून घेतलं ते काय असं घाबरण्यासाठी? असं हे तुमची अखेरची बोली. गुरुजी इस्तवाला हात लावता येतो, पण तो हातात धरून ठेवशील तर स्वतःचा हात भाळून घेशील. आराम खोट, गुरुजीवर हात उभारतोस. दारू पिऊन माझ्या तोंडाला काळं फासलंस. काळं करीत ना नल्ल्यास. काय रे माणसं बिनसं काय जमल्यात का नाही? हा, अरे बोर्डाची पूजा तरी करून घ्या की. अहो सरकार पूजा कवाच झाली आहे. बर. बघा ती बघा पूजा, आणि ती बोकळी कानात बी बघा. अहो कानात एक बी माणूस नाही. कसा काय तमाशा करायचा? होय अरे ते खरं, पण आजचा खेळ झालाच पाहिजे म्हणून चंद्रकाला हात धरून बसले. गुरुजी दूध. हा ठेव. अरे माधू, तुझे गेल्या महिन्याच्या दुधाचे पैसे आज घरी जाताना घेऊन जा. कुणी मागितल्यात पैसे? माझ्या बायको ना घरी गेल्यावर नरडत जातो तिथं. अरे तिने माझ्याकडे पैशाबद्दल एक अक्षरही काढलेलं नाहीये, पण तुमची पोटं अवलंबून आहेत ना त्याच्यावर. तुमच्यासारख्या देव माणसाकडनं पैसे घेण्यापरीस आम्ही आमच्या पोटात निकारा घालू. रागाव नकोस. ते दूध आत ठेव आणि चल शिकायला चल. राम राम गुरु. राम 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 राम. आली सगळी मंडळी? होय की. बसा बसा बसा. काढा रे पाट्या काढा.
विठू काका तुम्ही वाचा. मला म्हणताय हम्म. वाचतो की आता फाटक्यात वाचतो. गुरुजी आपलं ती भज्यातला भ इटू काका हा भज्यातला भ नव भटजीतला भ. अरे भटजीतला काय आणि भज्यातला काय एकच. तारा मावशी आता तुम्ही वाचा. भोला काना काय बरं म्हणतात त्याला? ए तारा मावशी भाकरीतला आहे बघ भाकरीतला. हा भाकरीतला भा द्वाड लवकर तोंडातच येत नाही बघ. एवढ्याच भाकरी करून झाली असते. बर मी आता 2 ओळी लिहितो त्या वाचायच्या. हा अरे हे काय चाललंय काय तुमचं? गणपतराव कुणीकडे लक्ष आहे तुमचं? ते चांदणा बघण्यात दंग झाल्यात. आता जरा इकडे लक्ष द्या. कुठं काय चाललंय बाबा तो लई झकास आहे. असं होय कसं करायचं रे? गुरुजी काय? पोटात लई घडघडायला लागल्या. घरला जाऊ? जा. आणि भैरुतात्या कुठे दिसत नाही? काय काय झालं? काय नाही भैरुतात्या तमाशा बघायला गेला असणार. आज तुमचं लक्ष नाहीये. काय सारखी कुजबूज चालली आहे तुमची? ठीक आहे मी आज इथंच थांबतो. उद्या वेळेवर या. राम राम. राम राम. लई सकाळचं गाडी बिडी करायची का? आमची आमची सध्या दड्डाचं रान असते बघा. यांना जरा गुळगुळीत लागते जरा. या बया काहीतरीच बोलताय सर. आमच्या सारख्याच रोज गाल गुळगुळीत लागतोच. काय होणार दादा खरं का नाही? गुळगुळीत पाहिजेच तर. आणि मग गुळगुळीतच. काय झालं? हातरायचं काय घालू नग तसंच करूया. बाकी कालची लावणी रंगली बर का? म्हणजे तुम्ही आला होता भाई रात्री? आज मोहरच बसलो होतो की. होय बाकी कालच्या परिसर आज गाव लई उठल बर का? असं म्हणता होय. ती कटकच आहे की. बाकी बाईचा आवाज काय काय बोलायचं नाही. तयारी काय लास्कारच आहे की नुसतं लास्कार. आता लास्कार होय. भल्या भल्यांचा काटा काढल बघा. बाकी बाई दिसत नाही कुठे नव का त्याच्या ऍक्सिडेंट ना होय. आता भैया का बरंच टोचते ना तुमचा. परत आलं तुमचं साबण लावणं. या भैया. आणि काय झालं? वस्तर आहे का तलवार? जरा जपून करा नाही तर रागात काढशील बघा. वाटपाय लवकर. कुणीकडे बघताय काय? पाटील आणि गुरुजी इकडे लागल्यात ना. पण तुम्ही हे काय करायला लागलाय का? माझी दाढी अर्धीच टाकून कुठे निघाला? अरे मी जर इथं बसलो तर माझी बिन पाण्यानं होईल. आणि माझी घर शेखराला येऊन नुसती कौलं काढूनच जाणार होय. राहिलेली दाढी पुरी करा की. अरे दाढीच्या या आलेली झाड परत जाऊ दे. मग परत पुन्हा तुझी दाढी करी चालतो. सोड की तू या द्वार कुठलं मुर्ता गेलं. चला रे उत्तरायणचे पालक. आता हे तरी काय म्हणतात बघ. हे काय म्हटलं? काय म्हणणं आहे तुमचं? गावात एक राहू दिलं नाही तर नाही आणि इथं आणि का पाठ धरली आहे आमची? काय आला का इथं? तुम्हाला इथे मुक्काम करता येणार नाही. अरे वा माळावर वरडायचा पाटलाची परवानगी लागत नसती. हे पहा हा माळ काही बेवारशी नाहीये. गावच्या मालकीचा आहे. वय खा वय. कुठे आहे ती बाई तुमची? अरे काय माणूस म्हणायचं का काय? हेच का आदर्श गुरुजी तुमचा? असं वागणं सोपतं का तुम्हाला हे? आणि का लावायचं इथं तुम्ही? पाली उचला म्हणून सांगायला आलोय. आम्ही इथं राहू देणार नाही तुम्हाला. का पाहुणं म्हणून आलो का काय आम्ही तुमच्या घरात? आता अधिक चर्चा करायची नाही. तुम्ही इथून निघून जावा हे ठीक. आणि नाही गेलो तर? मला अधिक बोललेलं आवडत नाही. असं
साप जाणार नाही. काय करशील करा बघू. पुन्हा संग बोलता बाईच्या वाऱ्याला सुद्धा उभं न राहणाऱ्या माणसासंग नाक वर उडून बोलता. कोण वाटतं तुम्हाला गुरुजी म्हणजे? असं कोण आहेत? संन्यासी का ब्रह्मचारी? चोप जी बावरा. आपलं बाई बायकांचं एवढं वावडा आहे का काही असं नाही. अरे बाकी त्यासनी म्हणावं असं लय बघितलं का आम्ही स्वामित्र. खबरदार, बाई माणूस म्हणून. पाटील, उचला यांचे पानं. चला उचकड्या पाणी. काय चालवलंय हे? गेला आम्ही देवाला समजतो त्याला असं फेकून देता अशी एकदम ना करता. आतापर्यंत नुसतं पाणीच उचकड्यात. आता तर राहिला तर तुमचा सगळा खेळ बी जाळून टाकेल. समजला? ए, चला. चला, चला, ए, हा. चला, गुरुजी चला. एक दिवस बोर्डावर तुंतुन देऊन नाही उभा केलं तर नाव ती चंद्रकला नवं. काय वाटत या लग्ने? अरे म्हातारे आपल्या गावाला ढाल मिळाली. काय होय? होय, आपलं गाव जिल्ह्यात आदर्श ठरले की नाही. आदर्श म्हणजे साक्षरता प्रसार, हे सुधारणा. हा, त्या बाई सरकारनं गावाला ढाल दिली आहे. असं होय? मग ढाल गावाला का दिली? पुन्हा ते सुधारणा गावाने केली की नाही. कळलं. तुम्ही आणि खोट करून काय सांगताय? सुधारणा गुरुजींनी केल्या. ढाल शासनी द्यायची का गावाला द्यायची? काय त्यांनी राम राम. नाही म्हटलं लेका, साऱ्या जगाची बातमी तुला. आपल्या याचं काय झालं? कशाचं कशाच? अरे तमाशाचा तळ गेला कुठं, काय बातमी आहे का? जाते कुठे हा. बाई बघी जंक्शन आहे. हं. पायी उसकटल्या हं. पण नदी पलीकडे तोल टाकला किती. हा? होय. असं? अरे वा. त्यांनी हा. ऐकताना सांगतो पारवा चांगला आहे बघा. हा, याला हे तू मला शिकवतो. मंडळी आम्ही आत यावं का? का गप जावं ना वाटतं वाटेनं. अरे काय केलं मी मग कुणाला बघून शिर घालायला लागला? आता शिळ घालायला बंदी आहे का काय? तुझ्या तोंडात नाही घालत, माझ्या तोंडाने घालतोय. असं मग हिचं कशाला घालतोय? घरात आई भन नाही का? त्यासनी मोहर बशील आणि चांगली घालत बस किशील. चायला नवऱ्या जेव्हा लई तेगार करतीस, धोत्रात पाय ठेवणार नाही त्याच. अरे त्याच्या वाटेला जाऊन तर बघ. असं त्याच्या आधी तुझीच वाट आडतो की. आता कुठं जाशील? पुढे येशील तर हवा म्हणतील बाजीराव. गुमान वाट सोड माझी. मग गप जकात देऊन जा की. बाजीराव, काय चाललंय हे? गुरुजी, तुम्ही मध्ये बोलायचं कारण नाही. हे आमचं खासगी चाललंय. आधी वाट सोड तिची. नाही सोडणार. बाजीराव, मुकाट्याने बाजूला हो. होणार नाही. पुन्हा सांगतो, बाजूला हो. तुम्ही 10 सांगितलं तरी बाजूला होणार नाही. काय करणार तुम्ही? काय करणार? तुम्ही दोघेच आणि बाकीचे? अरे गुरुजी आले, गुरुजी.
कोणी आहे का? कोणी आहे का? राजसा राग कावू असा थोड तरी हसा जवळ मी बसते जवळ मी बसते. राम राम गुरुजी. इकडे कुठं वाट चुकली म्हणायची? वाट चुकली नाही, मुद्दाम वाट वाकडी करून आलोय. हं? माझ्यासाठी या की बसा. बसायला नाही आलो. बाय 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 भिजून कसं आलं सा हो? थंडीनं काकडशीला की हो. थांबा. मला हे सांगा, आमचे लोक आले होते इथे? तुमचे? होय, आमच्या गावचे. बाय गुरुजी, तुमचे लोक हिथं कसे येतील? मग नाव नदीच्या या तीराला कसे आले? आता तुमचे नाव या तीराला कशी आली हे मला हो का ठाव? आली असेल. आणि बाय गुरुजी, तुमच्या आदर्शाचं हो काय? योच का आदर्श तुमचा? तेच बघायला आलोय. बघायला? गुरुजी, भाकरीचं तुकडं टाकल्यावर कुत्र जसं धावून येतं तशी तुमची माणसं माझ्या माग या लागली आहेत. आणि म्हणा आदर्श का? आदर्श माणसं. वा वा गुरुजी, चांगला आदर्श आहे तुमचा. बाई, गावाला बिघडवून काय पुण्याई मिळवणार आहात तुम्ही? बिघडून? काय बिघडवलं? अहो काय सांगू मी तुम्हाला, सगळा देह या पायी खर्ची घातलाय मी. कशासाठी गुरुजी, कशासाठी? उकळत्या पाण्याला झाकण घातलं तर झाकण उडून जात. मला पाहू, तुम्ही त्याला बाजूला वापरू. बाई, नेमकं कुठं दुखतंय? घाबरू नका, गुडघ्याची शीर जरा दुखावल्यासारखी दिसते. आपण आत नेऊया. तुम्ही आता इथे गर्दी करू नका. काय करू बाई? मला सांगा बरं, कुठं दुखतंय? विद्या तुम्हाला अवगत आहे? एखादं वस्त्र देता कोणी? घ्या. आई ग. आता एक करायचं, पाय अजिबात हलवायचं नाही. उद्या जरा काहीतरी त्याला झाडपाला वगैरे वाटून लावला ना, म्हणजे मग 4-1 दिवसात हलका वाटेल. पण कोणचा झाडपाला? बाकी तुम्हाला नुसतं नाव सांगून तरी काय कळणार आहे म्हणा. तुम्ही असं करा, उद्या सकाळी माझ्याकडे कोणाला तरी पाठवा. पण तो पाला आणायचा, वाटायचा आणि त्याचा लेप बांधायचा, ही सगळी भानगड आम्हाला जमल का? मग असं करा, नाही तर मीच असं करतो, मीच येईन उद्या. तुम्ही येणार माझ्यासाठी?
तुमच्यासाठी म्हणजे तुमचा पाय बरा करण्यासाठी. म्हणजे माझ्यासाठीच की. अहो घराण्यात चालत आलेली वैद्यकीय आहे आमची. कुणीही आजारी असो, वैरी असला तरी त्याला औषध देणं हे आमचं कर्तव्यच आहे. वय, खरंच तुझा गुडघा दुखायला लागलाय? अगं बया. गुरुजी, तमाशा म्हणजे काय हो? तमाशा? हो, या कवितेत शब्द आलाय बघा. शाळेशी जाताना मुलांनी वाटेत तमाशा पाहत थांबू नये. हा, कवितेतला तमाशा. अरे तमाशा म्हणजे खेळ. कसला? अरे रस्त्यावरचा कसलाही खेळ पाहत मुलांनी उभं राहू नये असा त्याचा अर्थ. बर, आता तुम्ही थोडा वेळ गप्प बसा. मनातल्या मनात वाचा आणि मग नंतर 10 ओळी शुद्ध लेखन करा. गुरुजी, हो गुरुजी. हॅलो हॅलो. राम 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 राम. काय चाललंय? आणि काय हो थोडं घामाघूम कशाने झालायचा? नाही हे शिकवणीला जरा मुलं आले. हा, पण तुम्ही कशा करता आला होता? ते हे मीटिंग कवा घ्यायची? मीटिंग? हा, कसली मीटिंग? होय का? इसरला सगळं काय तुम्ही औंधा हायस्कूल काढायचं म्हणतायचं ना मग? त्यापैकी मीटिंग घ्यायला पाहिजे असं तुम्ही तर म्हणत होता सगळी. हा हा, ती मीटिंग. हा. हा, ती आपण आज नाही, आज नको, परवा घेऊया ना. परवा बसूया म्हणता? हा, ठीक आहे, मग तसं समजा गावकर असली कळवतो. हो हो हो, कळवा. मग रातच बसू. हो बसू. हा, हो. बस चाल द्या तुमचं. हा. येतो. हो, या. राम राम, राम राम. राम. गुरुजी, आता तुम्ही जरा थांबा बघू. हे पहा, माझ्या हातातलं काम मी आधी उरकतो आणि मग मी तुमच्याकडे बघतो. समजला? हा, बसा बसा बसा. राम राम. मला वाटलंच होत काय? तुम्ही येणार म्हणून. अहो मग त्यात वाटायचं काय, मी येणारच होतो. बाई कुठे आहेत? ते काय उभे आहेत एका पायावर. काय हे? काल काय सांगितलं होतं मी तुम्हाला? पाय अजिबात हलवायचा नाही म्हणून सांगितलं होतं तुम्ही, आणि तुम्ही अशा इथे येऊन उभ्या राहिलाय. काय करू तर चैनच पडेना. तुमची वाट बघत उभी राहिली. अरे अरे, अहो अशी लंगडी घालून आणि दुसरा पाय मोडून घ्यायचा आहे का? चला. गुरुजी, काय? माझं एक मन म्हणत होत. एक मन काय म्हणत होत? कशाला वाट बघतीस, ते याच नाही. कस? आणि दुसरं मन? ते बिचार गप्प होत, काय बी म्हणत नव्हतं. खरंच गुरुजी, तुम्ही येशील असं वाटत नव्हतं, पण खात्री झाली आपली. देवाला काळजी आहे म्हणायची तर. रात्री झोप नीट लागली होती का? कसलीच हो, रात सारी डोळाच लागला नाही बा.
म्हणूनच म्हणत होतो की पायाची हालचाल मुळीच करू नका. पहा बरं पाय किती सुमारलाय तो. तुम्ही गुलाब मी गुलछडी, तुमची माझी जोडी, तुमची माझी जोडी. अरे अरे हळू वाजवा की रे. अरे गुरुजी ते आवडत नाही आणि उगाच. नाही नाही चालू द्या ना, तुमची तालीम चालू असेल ना. वय गुरुजी एक विचार. काय ते नव्ह, पण तुमच्या औषधाच्या दुहाय का हातात का लगेच किती बरं वाटायला लागलंय. बघा पाय कसा हलका हलका वाटतोय. हलका वाटतोय. अगं चंद्रकले, त्याचा काय अर्थच लागा का, तर समजून तरी सांग काही. अहो आता ते मला अहो काय विचारता, म्हणजे मला काय लिवाया का वाचा येते. अहो गुरुजीच नाही विचारा की. अहो गुरुजी बघा तर राव, काय संकुत्रात लिहिले काय कळाने, जरा उलगडा तरी लावायचा. सखी अनसूये अतिपिन भेन वल्कलेन. अहो गुरुजी, ते हाती पिणं बिना आमचं रोजच चालू आहे. काय तरी जरा वाचून गोश्वारा सांगा. गोश्वारा कालिदासाचं काव्य आहे हे, बर. शाकुंतल नाटकामधलं. शकुंतला आपल्या सखीला म्हणते, सखे अनसूये अशी कशीही द्वाड कंचुकी दाटे, शिथिल करही गाठ जराशी अवघडले मज वाटे. अरे वा वा. त्यावर सखी म्हणते, वसनाचा हा दोष नसे ग, वयात आता आलीस तू, सखे साजणी शकुंतले ग, रूप यौवना झालीस तू. भले भले, काय कोण शाहीर म्हणायचं यो. शाहीर नाही, महाकवी कालिदासाचं काव्य आहे. अहो तुमचा तो कालिदास चांगला शाहीर आहे की. आम्हाला ते झालं ते बघा, शाहीर प्रभाकर, कोणाची बाळा, परशुराम आणि बापू बापू पठ्ठे बापूराव, ही एवढीच नाव काय ती माहिती होती बघा. पण कालिदासाला शाहीर म्हणायचं नाही. आता अहो का म्हणायचं नाही. अहो हे बघा गुरुजी, अहो ही लावणीच आहे की. बघा आता हे बघा, सांग चोळीची गाठ कशी सुटली ग, तुझ्या ज्वानीची आज मला पुन्हा पटली ग. काय होत ते. शी, 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 शी. असल्या सोन्यासारख्या शृंगारी काव्याचा हा असला चटोर अर्थ. गुरुजी मी सांगू, यौवन म्हणतात तुम्ही त्याला, ज्वानी म्हणतो आम्ही. शिनगाराची रसाळ गाणी लावणीहून काय कमी. अहो तुमच्या आमच्या कायेवरती नियतीची मालकी. म्हणून रुतली शकुंतलेच्या ओरामध्ये कंचुकी. छे 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 छे. अहो कुठे कालिदासाचं महाकाव्य आणि कुठे ही छचोर लावणी. काही झालं तरी कालिदासाच्या काव्याची बैठक ही अध्यात्मावर आधारलेली होती. अहो मग काय आमच्या लावणीत अध्यात्म नसतं वय. लावणीत आणि अध्यात्म. ऐका सरकार करा सुरुवात, बोलवा सगळे. आता हे आता सांगा, हे तुमच्याच अध्यात्मावर आधारलेलं आहे का नाही. भगवान श्रीकृष्ण आणि गोपींच्या रासक्रीडांच्या सुरम्य कथा ऐकताना तहान भूक हरपून जाते. कशाचं भानच राहत नाही. वा वय हो. अहो हिच्या जेवणाचं काही बघा की. काय झालं. अहो काल रात्री धन जेवली कुठेही. पोटात काय गेल्या बिगर तिला बरं तरी कसं वाटत. अगं मला काही खावतच नाही, तोंडाला बाबळी आलं ग झालंय बघ. नाही मग काही सार करून द्यावा. अहो तो सार ने बीर आम्हाला कुठला करायला येतोय. असं त्यात काय अवघड आहे. नाही तर मीच करून आणून देऊ द्या. हे बेत झालं बघा. बरीच चावट आहेस की ग. अगं त्या गुरुजीचा अगदी पोतीर करायला लागली. अगं तो माणूस लई भोळा आहे.
गुरुजी कोण? पार्वती होय, काय घेऊन आलेस? माईन मुळ्याचं लोणचं घेऊन आले. मग माईन मुळेच होय, नवीन घातलंय. घरधनी म्हणाल बरणीचं तोंड उघडलं की आधी गुरुजीच नेऊन दे. हो ठेव ठेव तिथे ठेव. माधव दिसला नाही 2 दिवसात कुठे? ते वाडीला गेले. असं. हे हो काय गुरुजी, इतके आमच्याला कशा पाहिजे? हा? जरा सार करायचंय. एक आजारी माणूस आहे, त्याच्यासाठी न्यायचं आहे. गुरुजी आलो आलो. पार्वती तू आता आलीच आहेस तर तू जरा साराकडे बघशील. मग त्यात एवढं सांगायचं तरी काय? जावा तुम्ही, मी करते सगळं. हो. बसा बसा बसा. आलात सगळे? छान छान. कालपर्यंत आपण आकार शिकलो, आता आज आपण इकार शिकूया. हा? भैरुता त्या काय लिहिले वाचा बरं. होला काना आ आणि आता असा दुसरा शब्द सांगा बघू. मी आलो आहे. ते हे मीठ टाकले बर का? हा तेच विचारायला आलो तो. मीठ बरोबर घातलंयस ना? होय. उगीच अनमान धक्क्याने नको. गुरुजी आलो आलो. आई सारखा दुसरा शब्द सापडला, माई. माई. आता असा तिसरा एखादा शब्द सांगा बरं. बाई. लिहा की कोणी? थांबा थांबा. फोडणी तुपाची द्यायची. जिरं वगैरे सगळं तिथे आहे. आणखीन काय हवंय? अहो मी सगळं घेतलंय, तुम्ही कशाला काळजी करता? बर बर. गुरुजी, कुणी ढवाळा बिवाळा लागलेले पेशंट आहे होय? नाही तसं नाही, पण आपलं सांगितलं म्हणजे. असं? काय हवंय? काही नाही. गुरुजी, हे सगळं झालंय बरं हा. का? एक उकळी आली की स्टोव बंद करा. हा. बरं, येऊ मी? हो हो ये तुम्ही बघतो आता सगळं. हा. मंडळी आपण आता असं करू, आज आता इथेच थांबू. हा? उद्या जरा जास्त वेळ घेऊ काय? गुरुजी रात्रीला मीटिंग आहे ना? हो हो 9 वाजता आहे. असं करा, मला जरा उशीर होईल म्हणून सांगा. का हो? नाही, एका आजारी माणसाला जरा पाहायला जायचंय, पण निरोप मात्र नक्की सांगा. हा. महादू कुठं गावाला गेलाय वाटतं. होय का? नाही, महादू गावाला गेलाय, मग दारा कोण काढते म्हणायचं. तुला काय करायचंय? दूध काय गावल का? नाही, आमची म्हस साठली. हा, रत्तीब लावायचं म्हणत होतो. पायात बघितलंस का काय ते? रतीब लावतंय दौडाचं. अहो अहो कोण गुरुजी? काय पैसा पण तरी काय झालं? कसलं स्वप्न पडलं? सपान जावा तिकडं. तुम्ही विचारू नये आणि आम्ही सांगू नये. म्हणजे असं होतं तरी काय? काय? हं? चला, लाज वाटते. लाज? तर नाही का वाटायची? का? सगळं कायच्या बाईस. आणि काय बघा, तुम्ही इकडे स्वप्नात आला का? आणि खुद जवळ उभा आहे. कसं चांगलं घातलं का तुम्हाला बघा. पण काय होतं? काय स्वप्न काय होतं? सांगा. हं?
बघा म्हटलं ना. पण असं का? जावा तिकडं. तोंड फिरवा, नाहीतर मग बर बर बर, सांगा सांगा. हे बघा, सपनात का नाही. हं. आता इकडे बघायचं नाही बरं का. बर बर बर. सपनात का नाही मी अशी नदीला गेले बरं का. आंघोळ तेन करते, भिजलेलं केस सोडते, आणि बघा मी अशी तळटीच्या आडाला साडी नेसायला लागलेली बरं का. अशात मागणं येऊन गप्प राहू. कुणी कुणी? आणि कोण? तुम्हीच की. मी? तर चांगली जवळ घेऊन आणि वर एका हाताने हनुवटी धरली बरं का. हा. आणि मग? आणि जा तिकडे, लाज वाटते. नाही नाही नाही, असं नाही. पुढं काय झालं? बरंच आहे की, नुसतं तावर ताक भात. काशी लांबण लावायची. वय सगळं फोन करून सांगायला पाहिजे. वय काय असेल होय सपान? मी तरी काय सांगणार. नव पण एक विचारू. पण नकोच बाई. नाही, विचारा ना, विचारा की. नव पण काय काय स्वप्न खरी नाही बाई, नकोच. गुरुजी सार आणलं ना? हो हो, नाही. काय डोळ्यात पाणी? गुरुजी माझ्यासाठी किती त्रास घेता. खरंच तुम्ही किती किती चांगला हायसा. आणि मी हे काय नाही ते. पाय कसा आहे आता? लेप काढून टाकला वाटतं. वय आता बेस आहे. अजून कसा गुरुजींचा पत्त्या नाही? पण ते गेलं तरी कुठं म्हणायचं. सार सपलं ना. अरे 10 वाजले. मला आता गेलं पाहिजे. काय एवढे घाई, बसा की. नाही नाही, वेळेचं भानच राहिलं नाही मला गेलं पाहिजे. मला वाटलं आज बी तुम्ही बसशीला. तुम्ही आला, इथं बसला, माझ्याशी गोष्टी केल्या. मनाला किती किती बरं वाटतं. होय, पण आज तिकडे मीटिंग आहे. नका सोडून जाऊ रंग महाल. नको चंद्रकला, शब्दाने आणि सुराने माझी वाट अडवू नकोस. या असल्या मोहानं मी नको त्या पिंजऱ्यात सापडेन. पिंजरा पण तो सोन्याचा आहे. सोन्याचा असला तरी तो पिंजराच नाही. असं मग गुरुजी मला सांगा, पिंजरा कुणाला चुकलाय? पिंजरा हाय तर सगळं हाय. अहो माणसाचं घर तरी काय असतं म्हणता? घर? वय माणसाचं घर येऊ बी एक पिंजराच की. माणूस कुठे बी गेला तरी त्याला या घराची वड असते का नाही? आणि ही वड असते म्हणून जगावंसं वाटतं. अहो ही एवढी रानमाळ भटकणारी पाखरं तर ती सुधी सांच्या पारी घरट्याकडे धाव घेतात का नाही? आणि गुरुजी भोंगाव दिवस मावळ्याला कमळाच्या पिंजऱ्यात तो स्वतःला कोंडून घेतो. गुरुजी एक विचार, तुमचा जीव कुठे आहे सांगा बघू. माझा जीव? अहो त्याला सुद्धा या कुडीच्या पिंजऱ्यातच कोंडलाय ना. यो पिंजरा हाय म्हणून जीव हाय. पिंजरा हाय ते सगळं हाय बघा. वा वा, काय बोलून गेलेस. पूर्वी अशीच एकदा वीज पडताना पाहिले होते. तो सोन्याचा लोळ पाहताना डोळे दिपून गेले होते. तसंच आज वाटलं. कुठून मिळवलंस हे ज्ञान? खरं सांगू, तुम्ही समोर दिसला आणि सरस्वती बोलली बघा. जाऊ मी आता?
बसलो असतो, पण तिकडे सगळी मंडळी माझी वाट पाहत असतील. नाही, मला गेलंच पाहिजे. अहो ते तुमचं पाटील का कोण यायला लागलेत बघा. पाटील घाल झाला. तुम्ही काळजी करू नका गुरुजी, मी तुम्हाला माझ्या हातरुणात जडवते. तुझ्या अंथरुणात? होय, माझ्या हातरुणाची तर कोणी झडते घेणार नाही ना मग. काळजी करू नका, झोपा झोपा तुम्ही. झोपा. कोण पाटील? राम राम. आमचं गुरुजी आलं तर काही तर. कोण गुरुजी? होय. काय पाटील, आणि त्यांच्या चौकशी पाहिजे तुम्ही इकडं? वाट चुकली आपली. नाही म्हणजे असं कळलं आम्हाला. अहो, सांगणाऱ्याने तरी कसं सांगितलं आणि ऐकणाऱ्याने तरी कसं ऐकलं? अरे बाजीराव, आमची लाज काढायची राहिली होती म्हणून आम्हाला इथवर घेऊन आलास होय. अहो पण आबा, मी खुद्द माझ्या डोळ्याने बघितलं गुरुजींनी इकडे येताना. काय सांगतोस? खरं सांगतो, देवा शपथ. देवा शपथ. बरं बघतो तुझा खरंपणा. झाली का खात्री पाटील? काय रे बाजीराव, कुठे आहेत गुरुजी? तुझं डोळं तपासून घ्या आधी. आणि खबरदार पुन्हा काय सांगशील तर. देवासारख्या माणसाला आधार घेतोस आणि वर पुन्हा देवाची शपथ घेतोस. अरे गुरुजी कोण? ऋषी मुनीसारखा माणूस तू. त्याच्यामध्ये नाही ते उठवत असा. कुठं भेटलाय पाप. अशा तर कुणाच्या जन्माला असेल? कावळ्याच्या का गिदाडाच्या? हो तुमच्या. चला शहाणा ऐसा. गुरुजी, पाटील ते समज गेलं. हा? गुरुजी, कुठे चालला? तुम्ही बोलून बघितलं तर झटझट केलं तर कोणासंग बोलायचं नाही. एक धरणं धरावं तसं नुसतं देवा म्हणून बसून नाही तर तोंड उघडून कोणासंग बोलतच नाही. अहो बोलत्याल कसं? आज त्या देव माणसावर आपण घेऊन यायचे आधार घेतलंय बघा. बरोबर आहे. जीवाला लागण्यासारखंच आहे. तर कोणावर बी अशी राड उडवायची म्हणजे काय? हे काही साधं किटाळे होय? होय होय, चुकीच झाली. आपण काय बी मागं मोर बघितलं नाही. त्यांना बघायला थेट पाहालावर गेलो. त्यांच्या जीवाला कसलाच चटका लागला असं. मंडळी, आपण चुकलोय. तर गुन्हा झाला नाही. खरंय. आपण संधी मिळून जाऊ आणि त्यांची माफी मागू. होय होय, आता आपण हात जोडून इनवूनच सांगायला पाहिजे त्यासनी. होय, तसंच करूया. गुरुजी, हो गुरुजी, निदान मला तरी खरं सांगा. मी माझ्या खुद्द डोळ्याने बघितलंय. बोला, गेलता का नाही पालावर? अहो, तोंड उडून खडा खडा बोला की. काही सोंग लावल्यात? हा, आपलं बिल फुटायला नको म्हणून हे मौन धरलं होय? अरे वा गुरुजी, एवढं ढोंगी असशीला असं वाटलं नव्हतं मला. ही सगळी सोंग सोबतात तुम्हाला, सोबत नाही आणि जमत नाही ते आम्हाला. का तर आम्ही पडलो काम फाटे.
आबा हे कार तू काय तिथं आणि काय करायला लागलाय? गुरुजी पालावर जाऊन खोटं बोलतात. जनाची नाही निदान मनाची तरी लाज धडकी. आबा मी माझ्या डोळ्याने बघितलं गुरुजी पालावर गेलं होतं. गुरुजी तुमच्या समोर देव आहे, खरं असतील तर देवावरती हात मारून सांगा, नाहीतर मी तरी सांगतो. काय सांगतोयस तू? तू किती मिनिटाला जागणार आहेस? हवा हाय हे किती मिठाला जागल्यात ते बी माहित आहे मला. तिथं संभाविताचा आव आणायचा आणि तिकडे पाण्यात जाऊन समाजगिरवाची लढा गोटायची. चूप हराम. आता बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मी. अरे जा जा, पुन्हा यांच्या वाटला गेलास तर याद राहा. गुरुजी, हो गुरुजी, आम्ही नाही त्या ठिकाणी तुमच्या चौकशीला जायला नव्हे होत. आम्ही अडाणी आहे, गावाला लेकर समजा आपले, आणि एवढी चुकी पदरात घ्या गुरुजी. हो गुरुजी. ए चंद्रा, चल गाणं कसं झक्काच झालंय बघ. चल तालमीला बस. चल आता उगच बघायला लागले. अगं हे काय लावलंय ते? गेले 4 दिवस तालीम सोडली, सगळं सोडलं आणि कुणाची एवढी वाट बघायला लागली? अगं काय बक्की कशी झुरणी लागल्याकच करायला लागली. म्हणजे काय जीव जडलाय म्हणायचा का काय त्या गुरुजीवर तुझा? आता काय शंका आहे वय? गुलब्या वय का चंद्रकले, इसरलीस वय तू? अगं जे ना आपला पान उतारा केला होता, जे ना आपल्या पाली उचकटल्या होत्या, त्याचा पुरा नक्षा उतरणार होतीस नव तू? अगं त्याला आपली सावली बनवून तुझ्या मागणं यायला लावणार होतीस नव तू? अगं हातात तुंतून देऊन नाही फडात उभा केला तर नावाची चंद्रकला नवा असं म्हणाली होतीस की ग तू? आईचा पालीत गावला होता तवाच त्याला धरून दिला असता, म्हणजे पाटला देखत चांगली त्याची नाचक्की झाली असती. तवा त्याला आपल्या हातरुणात तडीवला. म्हणतात ना माया लुटली आणि झाकणी फुटली. आता कुठला येत येईल. तुझी आई. कोण पारे तू? होय, जा कान काळं कर. काय लय चुरू चुरू बोलायलीस हा? आता गुमान जातात का? पार्वती झाली. आणि हे काय? माझ्या अंगावर हात चढल्या. कुणी? पाटलाच्या बाजीरावानं चोरागत आणला आणि काय सांगतेस? मागल्या दारानं तुमच्या हाडे ऐकून पळाला. बाजीरावाच्या बस आता त्यो हाय मी याचा खेळायला खेळायला नाही आलो. मग खेळ धावायचं आज. नाग आण असेल तेवढी. राम राम. हा काय बाजीराव, आज काय निराश दिसतंय? होय, आज एक कोंबड कापायचं आहे.
मागच्या रात्री तू इथं आलीस कशी? आपोआप पाय घेऊन आले मला. आणि आणि तू अशी भिजलीस कशाने? नदी पार करून आले. बघून वय पण हे मुलखा वेगळं धाडस तू केलंस तरी कसं? आणि कशासाठी? तुमच्यासाठी गुरुजी, तुमच्यासाठी. माझ्यासाठी? पण का? का गुरुजी, का जीव तिकडं आणि पिंजरा इकडं, जीव कुडीशिवाय कसा राहील? नाही चंद्रकला, नाही. नाही, काय नाही? तुझ्याच्या जवळ आलीस तो गुरुजी केव्हाच मेलाय. गुरुजी? होय चंद्रकला, ज्या रात्री तो तुझ्या पदराआड लपला त्याच रात्री तो मेला. तो आता मी नव्हे आणि मी तो नव्हे. आता सगळं संपलं, सगळं संपलंय. असं का बोलते? गुरुजी, आजच्या कळक खरं कोण खोट कोण आहे? सगळा गाव गोळा करतो. आता तू ये सोडलो का नाही? दगडानं तोंडच ठेचलंय की हो. काय कोण वळखून तर येते का बघा. अहो रामाच्या पहाऱ्यामध्ये वासुदेवा आला घरी, वाला वासुदेवा आला घरी, वासुदेवा आला. खून 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 झाला, गुरुजीचा खून झाला, गुरुजीचा खून खून. आता काय करायचं? निदान तू तरी पळून जा, लोक आले तर घोटाळा होईल. पळून जाऊ तुम्हाला असं सोडून? नाही नाही, आता माझं आहे का? खून कुणाचं झालंय ओळखून येत नाही. मगाशी तुम्ही म्हणाला होता की ते गुरुजी मेलं. आता असं करूया, याला तुमची कापडं घालूया. लोक म्हणतील तुमचाच खून झालाय. याला तुमची कापडं घालून आपण पळून जाऊया. नाहीतर आपण दोघं इथं सापडू आणि तुमची बदनामी होईल गुरुजी. माझं ऐका, आता विचार करू नका. ऐका माझं गुरुजी, त्या कापडं लवकर द्या. घ्या लवकर घ्या. चला आपण कापडं घालू. या लवकर. पाटील पाटील पाटील, खून खून अरे काय झालं काय? खून झाला पाटील. कुणाचा खून? गुरुजींचा खून झालाय पाटील. ऋषीचा? अरे बा, अरे देवा. चला पाटील, चला चला लवकर. आपलं बाजीराव आहे खरं घरात? नाही, काल रात्री गेले ते आणलेच अजून. तुम्ही खून कुणाचा केला? बाजीरावचा की गुरुजीचा? देते म्हणतात खून गुरुजीचा झाला म्हणून. गुरुजीचा? अंधारात नीट बघितलं तरी होता का? गुरुजीचा खून? नाही, असं कसं होईल? याचा छडा लागलाच पाहिजे.
ही गुप्ती बाजीरावाचीच आहे. त्या देव माणसाचा खून करून कुठं परागंदा झालाय. तो कुठं बी गेला असला त्याचा पत्त्या लावा, त्याला धरून आणा. माझा पोरगा म्हणून काही करू नका आता. गुरुजी. ठीक आहे, मी तपास करतोच. तुम्ही काही काळजी करू नका. त्यात माझी साक्ष काढा. ही गुप्ती त्याची त्या गुप्ती सांग. आता त्याला फासावून लटकतच नाही. खरं सांगू पाटील, गुप्ती बाजीरावाचीच आहे हे जरी खरं असलं तरी आम्हाला एकाच वाटेला जाऊन कसं चालेल? आम्हाला सगळेच मार्ग चोखावे लागतात. पाय अवघडला. अगं मी इकडे लांब करते म्हणजे सदन पडल. अगं पाय लांब करायला चाललं कुठं आहे? इकडं करते. यात ते लागू दे. आता गुरुजी काय कोण पडकत आहे? गुरुजी घ्यावं जरा दाबून. हा अंगाची. हा करा आता लाभ. अगं करते लाच येत आहे. गुरुजी तुम्ही असं तोंड फिरून बसा. अरे देवा, हे आणि काय अरिष्ट म्हणायचं. आता काय करणार? थांबा गड्या, थांबा म्हणतो ना. का पोलीस दादा काय झालं? चला बोला, चला बोला. चला चला जल्दी. आता घे बाबा. काय हो पोलीस दादा काय भानगड होती? मंत्र्यांची गाडी गेली बैठ नाही का आता? जाऊ आता. चला बाबा, चल. अक्का काय पेट्रोल घ्यायचं काय? पेट्रोल अगं हॉटेल बिटेल आलंय काय चहा पाणी घ्यायचं म्हणतो. घेऊया की. घेऊया उतराय पुरे उतराय. चला बाबा, चला, 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 चला. चला. पाण्यात आहे बाबा. पाण्यात भाऊ, पाण्यात. पाण्यात भाऊ, पहिले पाणी. गुलब्या हा जी. काय घ्यायचं बघ. बाबा हॉटेल वाला काय काय गरम गरम तुमच्याकडे खायचं? शेवचोडा, पापडी, भजी, वडा, पाव, मिसळ, खा लाडू, बेसन लाडू, बुंदी लाडू, ढीक लाडू, रवा लाडू देऊ. अबा भाऊजी असं काय वाघ माग लागल्यासारखं फास्ट बोलतायचा? जरा मला घ्यायची. काय घात काय 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 घ्यायचं? काय ग चंद्रकला काय घ्यायचं ग? गुलब्या गुरुजीच विचार की. काय हो गुरुजी काय घ्यायचं? मिसळ मागूया का? मिसळ हं? नाही, मला काय नको. अहो, मिसळ पाव मारा की गरम गरम. नको. मग भजी. अहो, मग शेव चिवडा तरी. मला काही नको आहे. आता बघूया. अरे गुलब्या अजय, आम्हाकडे ते तेलकट फिलकट खात नसतील. असे होय. मग हॉटेलवाले यांच्यासाठी काही दूधभात बघा आणि साखर घालायला विसरू नका. मग असं करा, एक सोडून सगळ्याच मिसळ पाव द्या. हं? ए मला नको रे मिसळ. मग तुला बी दूधभात सांगू काय? दूध भात आमच्यासाठी शिराणा. आदर्श शिक्षकाचा भीषण खून. हो हॉटेलवाले चाय द्या. बातमी आली आहे. कसली बातमी? बोल. बघी वाच. अहो पण मला वाचायला कुठे येते? काय ते वाचून जावा की. आदर्श शिक्षकाचा भीषण खून करून आरोपी परागंदा.
येथील श्री श्रीधरपंत गुरुजी यांचा बुधवार तारीख 6 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोणा एका अज्ञात इस्माने त्यांच्या घरात शिरून त्यांचे दगडाने डोके ठेचून निर्घृण खून केला. खुनाच्या ठिकाणी पोलिसांना एक गुप्ती मिळाली असून ती गुप्ती त्याच गावच्या बाजीराव पाटलाची असल्याचे बोलले जाते. पोलिसांना बाजीराव पाटलाचा वहीम असून हा संशयित आरोपी फरारी झाला आहे. पोलीस आरोपीच्या शोधात आहेत. अहो मग हे झक्काच झालं की. म्या म्हटलं तसंच झालं का नाही. गुरुजीचा खून झाला म्हणून बातमी उठली. आता हे झक झालं बघा. असं तर मग अहो पण तुम्हाला का आता घोर. तुमचा झाला बघा आता नवा जन्म. सगळं लोक हेच म्हणणार की गुणवाडीचं गुरुजी मेलं. आता तुम्ही आमचं मास्तर, आमच्या फडाचे मास्तर बरं का. ए अक्का, आजपासून आपण याला मास्तर म्हणायचं. आपलं फडाचं मास्तर. आणि मास्तर आता सगळं इसरा. ते गुरुजी मेलं गेलं त्यांची राखच आवडली म्हणायची बघा. ही काय झालंय काय झोपतं काय तू. काय करता काय काय खोलबेल लागले म्हणायचं का काय तुम्हाला. बघा पब्लिक नंदुकडी खातील का आमच्या अंगावरती. हा तुमचा तमाशा काय. आजकाल किचकट बोलता काय, डोळे घालून बघता काय, हातात हात काय घालता. तुम्हाला कशातच काय नाही. अहो आमचा असं पानतारा करायला आणि असं हिंडून बोलायला आमच्या संघ आला होय. अहो तुम्हाला बघवत नसलं तर बाजूला जाऊन बसा की. मास्तर कुठे गेले. अरे मल्लेश, मास्तर कुठे आहे. अहो इथं झोपलं होते की आता गेलं कुठं म्हणायचं. मास्तर, आओ मास्तर, राग आला का माझा. नाही माझा मलाच राग आलाय. मीच चुकलो. चूक झाली माझी. खुनाच्या त्या तसल्या लफड्यात सापडलो नसतो तर निघून तरी जाता आलं असतं. पण शेवाळात पाय अडकलाय. काय करणार. आओ पण एवढं त्रस्त व्हायला असं झालं तरी काय. मास्तर मास्तर, स्पर्श सुद्धा नको तुझ्या हाताचा. लोचट लाचार व्यभिचारी हात. हात पर मी नाही नव. काय नाही. केवळ पैशासाठी हापापलेल्या स्त्रिया तुम्ही. तुम्हाला काय लाज लज्जा शील. हे सगळं असतं आम्हाला. असतं वय इकलेलं नसतं. परधंद्यासाठी करावी लागतात अशी सोंग आम्हाला. सोंग असतात ती मास्तर, खरं नसतं ते. चक्क डोळ्यांनी पाहिले मी. परपुरुषाच्या हातात हात देता. पर मनात तसं काय बी नसतं. मनात काय नसलं तर हाताला हात लागला म्हणून काय बिघडलं. काय बिघडलं. अहो ज्या हाताला कसल्या भावना नाहीत त्या हाताला कुणाचा स्पर्श झाला काय आणि एखाद्याला आकळाला झाला काय यात काय फरक आहे मास्तर. अहो अशी नाटकं केल्या बिगार आमचा तमाशा बघेल तरी कोण आणि दौलतची आदा तरी कोण करेल. हे बघा, कुरणात राहायचं तसं आपल्याला सुधी गवतासारखा हिरवा रंग धारण करावा लागतो. मास्तर अहो बोला की. खरं सांगू, तू बोलायला लागलीस म्हणजे माझ्यासारखा संभ्रमात पडलेला माणूस सुद्धा कधी कधी मोका होतो. म्हणून म्हणतो तूच बोल, मी ऐकतो. मी बोलू? गद्यात बोलू का काव्यात? कधी कधी वाटतं की तू बोलतोयस ते सगळं काव्यच असतं. काव्य? होय काव्य. आणि त्या काव्यात दडलेलं खोल तत्वज्ञान, जीवनाचं एक अधिष्ठान. सांगू, तुम्ही बोलायला लागला तर मला बी कधी कधी असं वाटतं. काय वाटतं? तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महार, नका सोडून जाऊ रंग महार.
रानडुक्कर या बाई अक्का, आपल्या पालखीत रानडुक्कर शिरले वाटतं. रानडुक्कर काहीतरी ते बघ रानडुक्कर. आवाज सरकार. काय घोरणं म्हणायचं का काय हे? त्याचे आपण झोपेत कधी गोरत नाही. माझी पहिली बायको जागा करून मला विचारायची, अहो म्हणायची तुम्ही झोपला करे पण गोरत कसे नाही. हा ना, पुरं पुरं तुमच्या पहिल्या बायकोचं कौतिक. आता झालं का? तिचं कौतिक तुझ्या मोर कसं सांगेन? माझं कौतिक सांगतो. बरं गप झोपा आणि घोरू नका. आणि अक्का अजून चंद्रकला कशी काय आली नाही? गेली आहे ना व त्या मास्तरला समजवाय. काय एवढ्या गुलगुल गोष्टी करते या कोण जाणं. सांभाळ अक्का, नाही तर काहीतरी भलतच म्हणून बसायचं. भलतच काय र? नाही म्हणजे रागाव नकस. अगं चंद्रकला त्या मास्तराचा हात धरून. अरे गप. या बाई. अरे चंद्रकला लहानाची मोठी केली मी. तिला नाच गाणं शिकवलंय, तिच्यावर पैका खर्च केलाय, आणि तिला बरी मी कुणाचा हात धरून जाऊन दिल. आता फुस काय करताय? आता हिच्या माझ्या गोरण्याचं आता फुस झालं का? आता मी डावतीच त्या मास्तरला माझा चांगला इंगा. होय दावत. घडी घडी त्याचा चांगला पाणउतारा करते. त्याला वाटत की आपण इथं कशाला आलो म्हणून. अरे बघ तर खरा त्याला कसा पळवून लावते ते. फुस काय करताय? माझं नाव अक्का आहे. अगं मारच की. अरे अक्का, चंद्रकले पुढे त्या मास्तरला काय बोलू नकोस बरं काय. का? तिला आवडायचं नाही ती. ती बघ ती आली दोघं. का? कोण तू? कोण हाय? कोण तुम्ही? काय नाही, तमाशाला आलो. मग इथं काय करता? रात झाली या, उजाडायची वाट बघत होतो. असं व्हय. चल असं दे कोण बी. मला त्याचा संशय येतोय. कसला? तो कोणी CID पोलीस तर नसेल? आपल्या पाळतीवर असल्यासारखं वाटतोय. असं मग असं करू, आपण उद्याच इथनं मुक्काम घालू आणि लांब कुठतरी जाऊन तळ ठोकू. म्हणजे झालं. चला. कोलंबिया, अरे जरा सरकून बस की. चांगलं पुरुषासारखा पुरुष चालायचं सोडून इथं काय दाटी वाटीन बसलाय. बोलल्याशिवाय कळतच नाही वय व मास्तर. ऐकायला येत नाही काय? उतरा की खाली. उतरतो. तोंडाने बोलताय ना कशाला? का मास्तर कुत्र्याला लाद घातली तर? घातली झालं उगीच. लाद घातली म्हणते काय जाणार आहे होय? अहो ते बी सोंगड्या म्हणून आपल्या मागे येणारच नाही. मास्तर असलं काही म्हणावं घ्यायचं नाही बघा. अहो चालायचं. तंबाखू देऊ काय? तंबाखू वाईच दाढ टाकायची म्हणजे काय आहे, मेंदू थंड राहतो. घ्या हो.
करायचा फड होय आणि निघाले पाण्याच्या जत्रेला दर सलामची हाजरी असते तिथं पर पालख्या थेटच नेते होय मुक्काम न करतात मुक्काम हा अहो आम्हाला ओलांडून जातं होय पुन्हा अजून 4 दिवस आहेत इथला मान पान घ्या जावा की बरं अगं हे अक्का अगं कोण तालीवर लोक दिसतात ग हे आता बागायतदाराचं गाव दिसतंय अहो साखर कारखान्याचं गाव आमचं आम्हा बागायतदाराचा पाहुणचार तर घेऊन बघा आता पाहुणचार घेऊन आणि काय बघायचं ऊसाची गोडी काय चाकून बघावं लागते काय काय ग चंद्रकला काय करायचं आपण निघालो जत्रेला आणि मुक्काम बागायतदाराकडे अगं सशाची शिकार करायला जाऊ वाघ सापडत असला तर का सोडा वाघ अंगावराला तर बाबा यांचा जोरात दिसतो तू चला की चला वळवा गाड्या घंटी कशाला वाजू पैसा आग लागली का काय कुठं आम्ही आग लावणार नव असं मग तुम्ही कोण आम्ही लाईटमॅन म्हणजे दिवा लावणार म्हणा की येस करेक्ट 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 का की तू मग आतापासून कुठं कुठं दिवा लावलं सर दिवा कुठं लावलं हं? बॉम्बे माहिती का बॉम्बे बांबे ममई हा हा मम्मी होय अहो, आमचं हे तिथलंच की मम्मीतलं हात काढ आणि हे धर मग ते मम्मीचं काय म्हणत होतं बॉम्बे थिएटर माहितीये का हा हा काय झालं त्याचं तमाशा थिएटर हा हा त्याच्या आसपास सगळे आम्हीच दिवे लावले आता भैया पाक माळा लावून आलो असं शेवटाला बल्ब कमी पडले तिथलं बलब कमी पडलं तुमचं म्हणून हिटला बंद करतायचा सरकारने अंधारात काय दिसायचं अंधारातच रंग भरतोय अरे अंधाराच्या बाई कुठे आहे का तिला बी ठेवलीस अंधारात बोलू बाई तिला काहीतरी खरंच मी तुम्हाला ओळख करून देतो या चंद्रकलाबाई राम राम सर राम राम कसली धाड काढली काय नाही तुमच्या ताफ्यातल्या लोकांची नावं आणि सगळ्यांच्या बोटांचे ठसे हवे आहेत आम्हाला असं मग घ्या की. जिल्हा कृष्णाजी आडनाव फुले वर्ष चाळीस गाव पुणे जिल्हा पुणे नाव काय गुणाजी मास्तर वडिलांचं नाव दामू आडनाव डोणेकर वय वर्ष 36 अहो सरकार आपल्या हाताचे ठसे कशाबद्दल घेतले हो तसे का नाही हा त्याचं काय आहे तू चांगला ढोलकीवाला आहेस हा. तुझे ठसे लंडनला पाठवायचे काय का मात्र तुला पानं वाढल्यात हा अहो मास्तर काय कळतं की नाही तुम्हाला हा अहो ती रांगोळी काढली आहे ती दिसत नाही होय अहो तिथं सरकार आणि चंद्रकला बसणार आहे काय जरा मान पान बघत चला की का आपला दिसला पाठ टेकलं बोड तुमची पानं तिकडे बाहेर मांडलेत जावा तिकडे बसा जा काय माणूस आहे? या पोरीवर या तिथं बसा या मास्तर या बसा जेवायला या या बसा या सरकार या इथं असं का? बसा ठीक आहे या बसा काय मास्तर सुरू करा की असं काय करताय तेवढी मजल गाठायची आता लांबचा प्रवास आहे जरा ताकद झाली पाहिजे का ना तुला दागिने देणार
झकमक करते बघा की. काय म्हणावं या मास्तरला? वय काय डोस का बिस्का फिरलंय का काय तुमचं? का अक्कल बिक्कल कुठं घाण ठेवून आलायचा? काय म्हणून ह्या दागीला माती टाकला? हे बघा मास्तर, नीट गुमान चांगल्या गुमान राहायचं तर राहावा, नाही तर आत्ताच्या आता चालायला लागा. वय इथं तुम्ही गेल्यावर कुणाला सुतक येणार नाही. अव राहायचं तर राहावा, नाही तर हाना की गाडी. उगत नाही ते बनवा. जेव्हा तेव्हा माझ्याकडे बघून हसतोस, माझी चेष्टा करतोस, माझी अवहेलना करतोस. का का मास्तर, मारलं तुम्ही मला. म्हणजे अजून राग इजल्याने दिसत नाही तुमचा. आपल्याला राग नाही आला. राग आणून कुठला पार इजून गेलाय. म्हणून कर तुझी बडबड नाही. मास्तर, अशी डोसक्यात राग नका घालू. यातून सुटका नाही. पाळलेल्या पक्षागत झाले आपलं. या पिंजऱ्यातनं कुठे जाता? नाहीतर आपले भाईबंद आपल्याला टुचून मारतील. मास्तर, मी बी तुमच्यागत एक भला माणूस होतो. घरदार, बायको, मुलं सगळं होतं. पण अक्काची गाठ पडली. वाट लागली. शेवटी सोंगाड्या कर. काय सांगू मास्तर, येळला यांची लुगडी सुद्धा होतो. काय वाटत नाही. मन मेले पास. आणि म्हणून नुसता हसत राहतो. आपल्या कर्माला हसायचं. माझं खरं सांगू, तुम्ही पहिल्यांदा पाहिल्यावर आला ना, तेव्हा मला वाटलं चला एक नवा सॉंगड आला. तसंच झालं. याच्यावर एक औषध आहे मास्तर, एकदम जालिम, रामबाण इलाज. भडकलेलं मात्र थंड पडते, अपमान इसरायला होते, या जगातून एकदम वर घेऊन जाते. गावाची सेवा करीत आयुष्य वेचलेल्या एका भल्या आदर्श शिक्षकाचा श्रीधरपण गुरुजींचा पुतळा उभारला, त्यांचं स्मारक केलं, याचा मला फार आनंद वाटतो. हा पुतळा तुम्हा सर्व गावकऱ्यांना अखंड स्फूर्ती देत राहील आणि मार्गदर्शन करेल. मी त्यांना वंदन करून माझं हे समारोपाचं भाषण पुरं करतो. गुरुजी, मी चुकलो. काय करून बसलो मी. असलं कसलं पाप घडलं माझ्या हातून. गुरुजी, डोळा अजून मी आंधळा कसा झालो, कुणाला बाजून बसलो. गुरुजी, तुमच्या पायाजवळ बसून आम्ही शहाणपणी शिकायचं आणि तुमच्याच डोसक्यात धोंडा घातला मी. गुरुजी, मला माफी करा. आज माझ्या रक्ताने मी पाय धुतो तुमचं, पर मला माफी करा गुरुजी. कोण मास्तर, हे काय केलायसा? तुम्ही दारू प्याला? दारू नाही, औषध आहे, औषध. तुमच्यासारख्या भल्या माणसानं दारू प्याल्यावर मग काय बोलायचं? मास्तर, तुम्ही पहिले कोण होता आणि आता काय झालायचा? पहिले गुरुजी होतो, आता मास्तर झालोय तमाशाला.
सगळ्या गोष्टी विसरून जायच्या. फक्त तू पाहिजे, तू फुल आहेस, मोहाचं फुल. तुझ्या वासानं मी धुंद झालोय, धुंद फुंद झालोय. तुझ्यासाठी काय वाटेल ते करणार आहे. खेळ खंडोबा चल चल उगाच का मास्तरड्या खाऊन माजलायस वय. थांब आता तुला खाण्याच्या बैलागत कामाला लावते. याशिवाय तुला माज जिरायचा नाही. आणि हे बघ पालीच्या जत्रेला लई गर्दी असणार, तेव्हा तिकी डिक्रीला तूच बैस. तेवढाच तुझ्या इद्देचा आम्हाला फायदा. आणि हे बघ समजी कामात असतील तेव्हा हँडबिल बी तूच वाट. समजलं का? तिकीट विक्रीची घाई करो. एका तिकीट ₹2 रात्री तिकीट खरेदी करणाऱ्यांना आमच्या ब्लॅक मार्केट मध्ये ₹5. मास्तर ओरडून ओरडून माझा घसा बसलाय. तुम्ही जरा वरडा. हा मी आठवणी वाटतो. ऐका ऐका ऐका, नृत्याचा आयडम चंद्रकला चंद्रावळकर हिचा रंगदार डंगदार तमाशा. याल तर हसा, न याल तर फसा. एक तिकीट विक्री मॅनेजर जर काय 2 सरळ 2 बस. वहीचा दर काय? तुझे चंद्रकलेचा तमाशाचा नको. दारू घेऊन बोलताय काय? मग बिनदारू पिता येतो काय आम्ही तमाशाला? तिकीट विक्री मॅनेजर बाईक पिकलेली आहे काय पाडायची आहे? बोला. हे खुलं बागीर आहे. याचं काय मनावर घेता? आम्ही माफी मागतो. होय व मास्तर, अहो जे आपले माय बाप त्याचे असं येडं वाकडं बोलायचं होय. अंगात टिपीभर रक्त नाही, सगळे हळद गोळा करून चंचित करीन चंचित. हात जोडतो, पाया पडतो मायबाप. लेकरू चुकलं पाया पडतो. अहो द्या, सोडून द्या. वाटलं तर तिकीट न काढता फुकट बसा. फुकट बसा. चला. का ग कुठं पळायला लागलीस आग लागल्यागत? काय झालं? कुणी मारलं का मास्तर असणे? अरे देवा, कपाळ फुटलं का काय द्यायचं? आमची फुटायची पाळी आली आहे. आतमध्ये पब्लिक ओरडायला लागल्या. तर माघारी धीर म्हणते ना मग. चल. ए बाबा, तू बाई तिकीट विक्रीला. पण अक्का तुमचं अरे तुंटून वाजवायला काय अक्कल लागते भाई? मास्तर चला माझ्या संग. मास्तर थांबा. मास्तर कुठे निघाला असं तुम्ही? मसनात चाललोय, जीव द्यायला चाललोय, मरायला चाललोय. तुला काय करायचंय? वाट सोड माझी, सोड वाट. आता असं काय बी बोलू नका मास्तर. का नको बोलू? माझ्या हातात तुणतुणं देऊन मला बोर्डावर उभं केलंस तू. तुझी जीत झाली, मी हरलो. तुझा बोल तू खरा केलाय. जा जा, जगाला ओरडून सांग मास्तर हरला, तू जिंकलंस. नाही हो मास्तर, मी जिंकलं नाही. ही जीत नाही, हार आहे माझी. अजून तुझं नाटक पुरतं संपलं नाही, अजून समाधान नाही झालं. आता अजून काय झेंडावडे काढायचे माझे तुला? नगा हो असं बोलू मास्तर. ती चंद्रकला कवाच मेली. ती चंद्रकला ही नव. तुमच्या या बोलण्यानं काळजाला बसक पडतात माझ्या. याच्या परत हातात एक चाबूक घ्या आणि फळाफळा उडवा माझ्या अंगावर. चंद्रकला, खरंच मास्तर, खरंच असं काय झालं? काय घडलं हे माझ्या हातनं? तुमच्यासारख्या भल्या माणसाला जगातनं उठवलं की हो. आता कुठं फेडू हे पाप?
नाही मास्तर नाही, जन्मभर बटेकून तुमची सेवा करेन. मला सगळी फेड करायची आहे. तुमच्या पायाजवळ मला सहारा द्या. अरे देवा, काय बघते मी? अरे बघा रे बघा, ही कुणाचे पाय धरायला लागली आहे? चंद्रकले आणि चांडाळणी हे काय करायला लागली आहे? अरे बघताय काय तुम्ही? ही बया त्याचा हात धरून गेली तर तुम्ही पोट कशाला भरणार? काय माती खाऊन जगणार की काय? अरे हाणा रे हाणा, त्या मस्त त्याला हाणा. नाही खबरदार, त्याला मारशील. असं बघत बसला तर हा पिकाई नाही, उभी जाईल. वा पुढं, खबरदार करून पुढे यायचं. चालते वाईट ना, वा म्हणते ना. अरे देवा, किती ओ लागले तुम्हाला. चंद्रकले, अगं कोण हो तुझा आणि ह्याचा काय संबंध? अक्का, तुला स्पष्ट सांगते, माझा जीव गुतलाय यांच्यात. जीव? आता म्हणू तरी काय तुझ्या जीवाला? म्हणजे याला खेळवता खेळवता तूच याच्या हातातलं खेळणं होऊन बसलीस वय? अरे ये मास्तरड्या, कावगत भांडण लावायला लागलाय आमच्यात. अरे लोक जोडा घेऊन माग लागली तरी तोंड का काळ करीत नाही. अक्का, यातने बोलशील तर नवा म्हणशील, मग थोरली भन असलीस तर ते उद्या बघन. इतक्या मोहर गेलीस वय? थोरल्या भणीला बी मोजनाशी झालीस. अगं लालन पालन कुणी केलं तुझं आणि आजवर कुणाचं खाल्लंस? अगं जा, काय फुक्कट खाल्लं नाही कुणाचं. खाल्लं असलं तर तूच माझं खाल्लंय. गळ्या कपाळाचा घाम पुसून अंगावरच्या लुगडाचा पदर रोज वल्ला की सोयीसर नाचत होते म्हणून तुमची पोट भरत होती. अगं तुझा लई लांबचा पल्ला गाठलास ती ग. इतक्या मोहर गेली अशी तर अगोदर माझं दागिनं काढून ठेव इथं आणि मग बोल. दागिना? वय असल्या दागिन्यावर थोकते मी. हे तुझं दागिना आणि ह्यो मातीचा गोळा तुला काय मिळवून घालणार आहे? आमची काळजी तुला का? काकत झोळी अडकून तुझ्या पालावर आलो नाही म्हणजे झालं ना व? अगं देवाना हात पाय दिल्यात मला. चार भल्या घरची भांडी तर घासता येतील का नाही? पुरा पुरा तुझा तेगार, तुझी मस्ती जिरल तेव्हा समजल तुला. चला रे चला, ही भीक मागू द्या नाही तर भांडी घासू द्या. चला चला. चंद्रकला, कुठं जायचं? कुठेतरी लांब, जिथं तुम्हाला आणि मला सुखानं संसार करून राहता येईल. हा मास्तरला ठोकायच्या हातात बेड्या. का पकडताय त्यांना? वॉरंट आहे त्यांच्यावर. माझ्यावर? हो, खुनाचा आरोप आहे तुमच्यावर. गुणवंत वाडीला श्रीधरपंत गुरुजींचा खून झाला तेव्हा एक गुप्ती सापडली. त्या गुप्तीवरचे ठसे आणि तुमच्या हातावरचे ठसे अगदी तंतोतंत जुळत आहे. चला रे. नाही नाही, त्याने काय बी केलं नाही. नाही बाई, तुम्ही बाजूला व्हा. नाही, तुम्ही मुकाट्याला नाही, बाजूला व्हा. त्याला सोडणार चल रे. नाही. नाही नाही, बाजूला व्हा. नाही, ते खुले नाहीत. त्याला नेऊ नका. ते खुले नाहीत. त्याला नेऊ नका. ते खुले नाहीत. नाही नाही, ते खुले नाहीत. नेऊ नका हो त्याला. नाही नाही, ते खुले नाहीत. नाही नाही हो, मी हात जोडते. त्याला नेऊ नका. नेऊ नका, ते खुले नाहीत. अजून कशी पोलिसांची गाडी आली नाही? येईल की आता. पाटील, गुरुजींचा खुनी सापडला हेच चांगलं झालं, पण बाजीराव का परागंडा झालं? दुसरं काय करणार नाही तर त्याचं नाव काढलं का माझ्या मोहर? असं कसं म्हणता पाटील? अरे खरं तेच सांगतो, त्याच कारण आहे. नाही तर मला सांग, त्याची गुप्ती तिथं कशी गेली असती र? ते बी खरंच आहे की. सांगतो काय तर, माझं पोरग काय मला खावं नाही वय? अरे समजाच्या संगणमतानं झालं ये. कुठायचं खुनी? जाऊ म्हणा पहिला. रोजकाच्या गुरुजींचा खुनी
अरे असल्या पुण्यवान माणसाला मारून तू काय मिळवलास? उतार उतार खाली पाटील उतार. तुम्ही काय बी काळजी करू नका. त्याला गुरुजींची शाळा धावतो. बघ बघ गुरुजींचं घर आणि शाळा बघ. आम्ही समज कसं जतन करून ठेवलंय. गुरुजी गेलं तरी दाराला कुलूप घातलं नाही आम्ही. दिवाबत्ती झाड रोजच्या रोज चालू आहे. हे बघ गावाला मिळालेले घाट तिथल्या तिथेच आम्ही ठेवले. तो बघ त्या थोर माणसाचा पुतळा. अरे बघ बघ गुरुजीने दिलेल्या आदर्शाची शिकवण्याची सारखी आठवण राहावी. पण समजा गावकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावानं त्यांचा पुतळा उभा केलाय. अरे फाट्या चांडाळा आता हात जोडायचा ढोंग कशाला करतोस तू? अरे बघ बघ अशा भल्या माणसाचा खून केलास तू. अरे गावचं गाडीचं सोडून काढलं की रे तू. अरे गावची कुत्री जिंकून 8 रोज रडत होती घरातला एक माणूस गेला ग. अरे 11 दिवस गावानं सुतक पाळलं. कुळवकाठी मोठवाडा सगळा बंद केला. एक वरील सण म्हणून कुणी केला नाही रे घरात. अरे त्या गुरुजीवर सगळ्यांनी जीवापाठ प्रेम केलं. त्या महादूनं तर या पुतळ्याच्या पायाची डोक कापून जीव दिला. अशा आदर्श माणसाचा खून करण्यापर्यंत अरे तू का मेला नाही? अरे कुणाला सुचक आलं नसतं. आता तुझ्या नळीचा खोन घेतो या पुतळ्यामुळं. हे ज्या रक्ताचा शिपणा करतो सोडा सोडा मला. नाही त्याला नाही 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 असा जाऊन देऊ नका त्याला. हे जे गाडवावरनं धिंड काढली आता आम्हाला जाऊ देता येणार नाही. पोलीस चौकीत नाही नाही पाहिजे. या खुल्याची गाडवून लोक लय खवयला. माझं बी ऐकणार नाही. तुम्ही आणि 2 पोलीस काय करणार सांगा. आपण पाटील बघा खुन्याला जिवंत कोर्टात न्यायला पाहिजे का ना ग? किंवा लोकांच्या म्हणण्याप्रमाणे व्हायलाच पाहिजे. त्यापेक्षा दुसरा रस्ताच नाही. चंद्रकला हे काय झालं मास्तर? हे काय होऊन बसलं? हे भोग आहेत चंद्रकला. ते भोगले पाहिजेत. असलं कसलं भोग तुमच्या वाट्याला आलंय? चंद्रकला हे पूर्व संचिताचे खेळ आहे. माझ्या नशिबामध्ये असं लिहिलं असलं तर त्याला तू काय करणार? नाही नाही मास्तर नाही. बरे असं कसं होईल? तुम्ही खून केलेला नाही. खून न करता मी तुम्हाला तुरुंगात जाऊ देणार नाही. मास्तरांच्या खुनाबद्दल मास्तरांना शिक्षा नाही नाही मी जगाला ओरडून सांगेन. चंद्रकला जगाला कसं सांगतेस चंद्रकला? नाही नाही ते आता शक्य नाही. तो पुतळा बघ. दिसला? तो कोणाचा आहे माहिती आहे तुला? माझा. या गावातल्या लोकांनी मोठ्या भक्तिभावाने उभारलेला आहे. त्या लोकांना जर उद्या कळलं की मीच तो माणूस आहे तर त्यांना काय वाटेल? त्यांच्या त्या भक्तीचं काय होईल? त्या पुतळ्याला ते डांबर फासतील. तो फोडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकतील. जगातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीवरचा त्यांचा विश्वासच ढासळून पडेल. भलेपणावरची त्यांची श्रद्धा पार नाहीशी होईल. जगातले सगळे आदर्श नाहीसे होतील. चंद्रकला व्यक्ती मेली तरी चालेल पण हे आदर्श जिवंत राहिले पाहिजे. अगं ज्याने माझा पुतळा उभारला तेच लोक उद्या माझ्या तोंडात शेण घालतील. माझी छितू करतील. मला नादान म्हणतील.
हे आवडेल तुला? नाही, पण तुम्ही काय बोलता मला समजत नाही. मला एकच कळतं की यातनं तुम्ही सुटायला पाहिजे, तुम्ही जगायला पाहिजे. देवाला खेट घालावे तशी अनवाणी पायाने पळत आले किंवा मी तुमच्या मागणं. मला आता तुमच्याशिवाय कोण आहे, कुठे जाऊ मी? तुम्ही मला अशी वाऱ्यावर सोडून जाणार नाही? नाही, मी तुम्हाला तशी जाऊ देणार नाही. तुम्ही बोलला नाही तरी मी जगाला ओरडून सांगेन तुम्ही दोषी नाही. नाही, तुम्ही दोषी नाही. चंद्रकला, असं बोलू नकोस, माझी शपथ आहे तुला. तुमची शपथ. पण संपली करा बाई. कोर्टात खरं खरं सांगा, खरं काय ते सांगा. आज निकालाचा दिवस आहे. होय, तिला निदान जन्मठेप तरी होईलच. ती जन्मठेप काय, चांगली फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अरे ते बघा त्याला आणलाय. निकाल सुनावण्यापूर्वी तुम्हाला काही सांगायचं आहे? त्याला काय विचारता? काय बी ऐकू नका त्याचं. असल्या माणसाला फाशी दिलीच पाहिजे. जास्त फाशी देऊ नका. त्याने खून केलेला नाही. ते धुतला तांदळागत पाक आहे. ते कोणी नाही, ते कोणी नाही. तुम्ही ज्यांचा खून झाला म्हणतात ते हे काय अजिबात झालं? बोलता बोलता हिची वाचा केली. तुम्हाला काही सांगायचं आहे? होय, माझ्या हातून घोर अपराध झालेला आहे. या सगळ्या लोकांची ज्या माणसावर इतकी भक्ती होती, अशा एका थोर माणसाचा, एका आदर्शाचा मी खून केलाय. मी पापी आहे. मला जरा सुद्धा दया दाखवू नका. जास्तीत जास्त शिक्षा द्या. चल जा तिकडे. आरोपी मास्टर गुणाजी डोणेकर, तुमच्यावर इंडियन पिनल कोड 302 कलमाखाली श्रीधर पंत गुरुजी यांच्या खुनाचा आरोप साबित झाला आहे, म्हणून तुम्हाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात येत आहे. दोन शब्द बोलू? ठीक आहे, बोला. चंद्रकला, वाईट वाटून घेऊ नकोस. चंद्रकला, तुझी वाचा गेली हा देखील कदाचित एक ईश्वरी संकेतच असेल. मी जगून मरण्यापेक्षा मरून जगावं अशीच त्याची इच्छा असेल. चंद्रकला, चंद्रकला, माझ्या आधी तूच निघून गेलीस. हो, माझ्या मुक्कामाची जागा कळताच
तू सध्या तिथे जाऊन पोहोचलीस. माझी वाट बघत असशील नाही. मी येतो. आज मरुनिया जीव झाला मोकळा, देवा सोहळा सुखाचा आज पाहिला, देवा सोहळा सुखाचा